नाना बिर्याणीच्या दुकानावर कस काय लागला बघा पुढे. जय कानदेश जय शिवराय मंडळी. हे आहेत आपले शिरसोलीचे पका भाऊ. भाऊ त्यांची खास बिर्याणी आणि शिकंजीसाठी प्रसिद्ध आहे. रायसोनी कॉलेजच्या समोर भाऊंचे दोघी स्टॉल आहेत, तर लवकर व्हिजिट करा आणि आनंद घ्या. तर मित्रांनो, मस्त आपण कॉलेजला पोहोचलो होतो आणि चहा शिवाय सुरुवात होणारच नाही. काल रात्रीच आपण एका हळदीला जाऊन आलो होतो. आपला मित्र खत्री म्हणे तुम्ही फक्त ब्रेक डान्स बघा म्हणे आपला. कशी वाटली पिचकारी स्टेप कमेंट मध्ये सांगा मित्र. पुनीत नुसता खुशीत गाजर खात होता. रहा नहीं जाता. तेवढा नानानी मारा 2-4 जोक. त्या पोरांनी दिलं नानाला उठाडून. आम्ही तिगिरी कामटेकडे अन्नाच्या शोधात बाहेर निघालो होतो. तिथला वरून म्हणे हम सस्ती चीजों का शौक नाही रखते तर थांब म्हटलं तिकडच. नाना फुकट मध्ये त्या भाऊकडून शिकंजी मागत होता. भाऊचं डायरेक्ट डोकं फिरलं ना. मग संताम्मा नाना म्हणे आते बिर्याणी मी बनाडसो म्हणे. डिग्री झाल्यावरच करतो म्हणतो. त्यानंतर बीसीसीआय ची टोपी घालून आम्ही विनोद भाऊचा यथोचित सत्कार केला. नवीन बीसीसीआय अध्यक्ष विनोद भाऊ म्हणे एकटा पाऊट ठेवत जो म्हणे आपण. भरुणामध्ये मट्टा पिला भाऊ आपण. स्कॉलरशिप ना पैसा येईल मुळे नानाकडून नुसती पार्टी चालू होती. दिवसभर टाइमपास करून रेल्वे स्टेशन कडे निघालो भाऊ. रिक्षात बसलोय का रॉकेट मध्ये बसलो तेच समजायला मार्ग नव्हता भाऊ. बेळगाव स्टेशनला येऊन पुन्हा चहाचा आस्वाद घेतला. ते कसं आहे चहाशिवाय मजाच नाही भविष्यामध्ये. नंतर आपल्याला डायरेक्ट भेटला सुयोग डॉन. कुठे पण काही पण झालं तर फोन लावा म्हणे, मी बिलकुल येणार नाही म्हणे. तुम्ही नुसता व्हिडिओ बघू नका, फॉलो करून घ्या मित्र. जय कानदेश जय शिवराय.